बऱ्याचदा आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या नादात त्यांना ओरडत असतात, मारत असतात किंवा त्यांचं ऐकून घेत नसतात किंवा त्यांना त्यांच्या चुका झाल्या असतील तर त्यांना पनिशमेंट करतात, बोलतसुद्धा नाहीत. तर असं न करता आई-वडिलांनी अशा सवयी लावल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्यातलं आणि तुमच्या मुलांमधलं प्रेम अतूट राहील. आणि मुलांबरोबर फ्रेंडशिपसारखं म्हणजे फ्रेंडसारखं जर तुम्ही असं रिलेशन ठेवलं तर मुलं तुमच्यासोबत खूप छान वावरतील, मनातल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत सांगतील. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहेत ज्यामुळे तुमच्यातलं आणि तुमच्या मुलांमधलं प्रेम अतूट राहील. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका, त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. रोज एक चांगल्या कामाची सवय लावा, त्याबद्दल मुलांसोबत बोला. मुलांना घालून पाडून बोलू नका, मुलं तुम्हाला हळूहळू इग्नोर करतील. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेचच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलं असेल तर त्याचे कौतुक करा. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणाचे बाबा आठवणार आहेत, पैसा नाही. आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. मुलं ही गुंतवणुकीचे साधन नाहीत. माझ्या म्हातारपणीची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. मुलांसमोर कोणतंही व्यसन करू नका. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलांना समाविष्ट करून घ्या. मुलं कितीही लहान असतील तरी प्रोसेस समजून सांगा. यावरून मुलांना जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. आपल्या मुलाची गरज समजून घ्या. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून या. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायका, गाढवा वगैरे यासारखे शब्द वापरणे टाळावे. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो. विशेषतः आई मुलांना काही ठिकाणावर पाठवत नाही. यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होत नाही. तर असं न करता मुलांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे, जसं की पोहणे, झाडावर चढणे. त्याशिवाय मुलं धीट बनत नाहीत. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. मुलं खोटं बोलायला शिकतात. तू जर असं केलंस तर मी तुला सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईन, असं मुलांशी कधीही बोलू नये. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक करावं. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं. मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा. समाजात घडणारे तरुण मुलं हत्या, आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात. याचं मूळ लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा. मुलं कितीही वयाची असली तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा आणि आपल्या मुलांचे आदर्श बना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.